MS मीडिया टीवी, सच सबसे आगे। आदाब अर्ज़ दोस्तों, आपका हमारे चैनल में स्वागत है। आज नागपुर में कांग्रेस पार्टी द्वारा आयोजित सद्भावना शांति मार्च का लाइव कवरेज लेकर आए हैं। इस मार्च का नेतृत्व महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी कर रहे हैं। क्या है इस मार्च का मकसद, क्या है संदेश दे रही है कांग्रेस, चलिए विस्तार से जानते हैं। इस प्रदेश के आला वजीरा, प्रदेश के प्रमुख हर्षवर्धन सपकाळ जी जोरदार तालियां बजाकर आप उनका स्वागत करें। हर्षवर्धन साहब से निवेदन कि वे आकर संबोधित करें। मला तो एकूण धर्म जगाला प्रेम असावे ही आजची काळाची गरज आहे। आजचा धर्म आहे हा युग धर्म देखील आहे आणि या युग धर्माचा जागर करण्याच्या अनुषंगाने निवडणुका येतील, निवडणुका जातील, सत्ता येईल, सत्ता जाईल, तिकीट भेटेल, तिकीट भेटेल, पद मिळेल, पद मिळणार नाही, मात्र सर सलामत तो ही नेमकी अवस्था आज आपल्या देशाची झालेली आहे आणि देशात सद्भावनेचा राज झाला आहे आणि सद्भावनेचा जर राज झाला तर तुमचं आपलं कोणाचं काही कळत नाही। हा सत्य जो मंत्र आहे त्या मंत्राच्या अनुषंगानं आयोजित या सद्भावना शांती मार्चच्या नागपूर या ठिकाणी समारोपाच्या प्रसंगानं मंचावर उपस्थित आदरणीय एआयसीसीचे प्रभारी महोदय, तद्वत लोकमान्य गणमान्य आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचं सर्व नेतृत्व, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि बहिणी, आज महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे ती अत्यंत विदारक स्वरूपाची आहे। आपण सर्वजण काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना पहिल्यापासून जातो। त्या जात असताना आपला एक अभिजय असतो, आपली एक भूमिका असते, आपला एक दृष्टिकोन असतो, आपले सुख असतात, आपले दुःख असतात, आपल्याला तक्रारी असतात, आपल्या अपेक्षा असतात, आपल्याला आवडणारा व्यक्ती असतो, आपल्याला आवडणारा व्यक्ती असतो, आपण कोणाची तरी हितचिंतक असतो। मात्र या सगळ्यांना पेक्षा वेगळं आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वागलं पाहिजे अशी एक परिस्थिती आणि चित्र आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये निर्माण झाले। तर आज आपण का नाही ते काही नाही याला या कुछ नाही असं करून या कार्यक्रमावर आपण पोहोचू शकणार नाही। आपल्याला नेमकेपणानं आपली भूमिका सर्वांना ठरावी लागणार आहे। नाहीतर आगामी काळ हा देशाचाच वाईट आहे, समाजाचाच वाईट आहे, पक्षाचं काय वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नसावी। कॅलॅमिटी मेक्स युनिटी नावाचं एक शास्त्र आहे। जेव्हा संकट येतात, जेव्हा मोठ्या मोठ्या आपत्ती आपल्याला येतात, तेव्हा सगळ्या लोकांनी एकत्र होऊन त्याच्या विरोधात आपण लढत असतो। या सूत्राला कॅलॅमिटी मेक्स युनिटी म्हणतात। ही पक्षावरही लागू आहे, ही देशावरही लागू आहे, ही व्यक्तीवरही लागू आहे, समूहावर सगळ्यांवर लागू आहे। आणि आज आपल्याला युनिटीची गरज आहे आणि युनिटी जर करायची असेल, हम सब एक आहे जर आपल्याला म्हणायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला म्हणायचं असेल, आपल्याला संविधानाचं राज्य म्हणायचं असेल, गांधी महाराज, तुकडोजी महाराज, वारकरी संप्रदाय, या सगळ्यांचा आपल्याला जर उल्लेख, आपल्या उच्चार जर करायचा असेल तर आपल्या मनात, आपल्या हृदयात नेमकेपणानं कोणती भावना असली पाहिजे, तर त्या भावनेचं नाव आहे सद्भावना। जोपर्यंत सद्भावना वृद्धिंगत होणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या ज्या आहेत या दूर होऊ शकणार नाही। आज नेमकेपणानं समस्या काय आहे तर गरीब जो आहे तो अधिक गरीब होत चाललाय, श्रीमंत जो आहे तो अधिक श्रीमंत होत चाललाय आणि गरीबाच्या आणि श्रीमंताच्या मध्ये जी दरी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत 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 चाललेली आहे। पहिले झोपडपट्टीला जात गेलेला माणूस म्हणायचा की मला खोली भेटली पाहिजे, खोलीतला माणूस म्हणायचा की कसं काय जमलं पाहिजे, एक BHK फ्लॅट भेटला पाहिजे, 1 BHK वाला म्हणायचा 2 BHK चा भेटला पाहिजे, पैदल वाला म्हणायचा सायकल भेटली पाहिजे, सायकल वाला म्हणायचा मोटरसायकल भेटली पाहिजे, मोटरसायकल वाला म्हणायचा की गारगार हवा लागली पाहिजे, त्यासाठी 4 आली पाहिजे,
झोपडपट्टीवाला तिथे लग्न आवश्यक झाला आहे. 1 BHK वाला फ्लॅटवाला तो काहीतरी आला दुसरा धंदा पाणी करताय तो बघावा. त्यामुळे शहरातला जो नागरिक आहे तो परेशान आहे. ग्रामीण भागातला आपल्या शेतकरी काही शेतमालाला भाव नाही. शेतमालाला भाव का नाही? सोयाबीनचा भाव काय आहे? 4 रुपये 4,000 रुपये क्विंटलचा सोयाबीनचा भाव आहे. सोयाबीन तेलाचा भाव काय आहे? काय माऊली 170 175 180 त्याच्याने 15% पाम येईल 5 रुपये किलो नाणे हे 15% टाकलंय. सोयाबीनच्या तेलाचा भाव वाढत चालला आहे. सोयाबीनचा भाव कमी होत चालला. तेच कापसाचं तेच धानचं तेच मक्याचं शेतमालाचा भाव एकीकडे पडत आहे आणि शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या पोरात हे लग्न होऊ नये. शहरातले मोठ्या संध्याकाळी कसा येते का काही भांडण घेऊन येते घरात. ही नवीन समस्या आहे. नवीन चिंता ही आता पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. इथे सर्व जे कारण आहे या सर्वांचे कारण या राज्य व्यवस्थेमध्ये कुठेतरी अडकून पडलेले आहे. त्यामुळे आजचा जो राज्य व्यवस्था आहे जी दिल्लीतली आहे जी मुंबईतली आहे यांनी आता एक कठपुतलीचा खेळ सुरू केलेला आहे. आणि या कठपुतलीच्या खेळामधल्या कठपुतल्या ज्या पावल्या ज्या होत्या या निर्जीव होत्या. मात्र यांनी जो दाव टाकलेला आहे ज्या कठपुतल्या या देशाच्या नागरिकांना ते जरूर डरवत आहेत. मात्र या कठपुतल्या ज्या आहेत या निर्जीव नाही या हाडामासाच्या आहेत. आणि यांच्या हातामध्ये तलवारी दिलेल्या आहेत, काठ्या दिलेल्या आहेत, दगड दिलेले आहेत आणि एकमेकांचे डोके फोडायचे आणि यांनी खुशाल राज्य करायचं हे नियोजन आपल्या देशामध्ये आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्रामध्ये ते नियोजन घातलं. नागपूरची दखल झाली. नागपूरच्या दखलीमध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांच्या व्हिडिओ व्हायरल आहेत. त्यांनी काय म्हटलं की मी फोन लावत होतो पोलीस फोन उचलत नव्हते. पोलीस फोनाचं उत्तर देत नव्हते. मुख्यमंत्री फोन लावत होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या फोनलाही पोलीस प्रतिसाद कोण म्हणतोय? सत्ताधारी आमदार म्हणतोय. कोणाचं नाव सांगतोय? गृहमंत्र्याचं नाव सांगतोय. मुख्यमंत्र्याचं नाव सांगतोय. या कारणाचं दडलंय की या सरकारच्या या दंगलीच्या मागे कोण प्रायोजक होतं किंवा दंगलीचे प्रायोजक आहेत तुला नाव घेण्याची आवश्यकता नाही. हाताच्या कंगाला अर्थ कशाला? अरे गव्हर्नमेंट फॉर्म तुम्ही दंगली होता 2002 मध्ये गुजरात पेटवला. तुमची राज्य पोलीस विकून घेतली. ज्या माणसाला कोणी ओळखायचं होतं त्या दाढीवाल्याला त्यांनी दंगली घडवल्या, माणसं लढवले, गर्भावती महिलेचे पोट पाडले, ते अभंग आहे ते त्रिशूळावर लटकवलं. इतकी भारताच्या इतिहासात तेवढं कालिमा बसली. दंगल 2000 मध्ये ज्या माणसाने घडवली त्या माणसाला देशाचं पंतप्रधान कधी पाहण्याचं दुर्भाग्य हे आपल्याला सर्वांवर आलंय. आणि या घटनेवरून आपल्याला काही शिकलं पाहिजे. आता पुन्हा दंगली झाल्या पाहिजे आणि दंगली होऊन त्यांचं राज्य टिकलं पाहिजे. त्याच्या मागचं कारण आहे. मात्र यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या निवडून देण्यासाठी नाही. यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या महाराष्ट्र निवडून देण्याकरता आहे. महाराष्ट्र कसा निवडून लिहिला जातोय तर महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे. ते उत्खननासाठी जमीन दिला जात आहे. तो मुंबई अख्खी धारावी असते, मुंबई असते तिच्या अडाणीला अर्ज दिला जात आहे. शेतमालाचा भाव वाढायचा, तेलाचा भाव वाढवायचा, कापसाचा भाव वाढायचा, कपड्याचा भाव वाढवायचा, तुरीचा भाव वाढवायचा, कमी करायचा, डाळीचा भाव वाढवायचा. हा धंदा करताना मध्यस्थ जो आहे जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचं काम भलं या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे जर तेल वाढत असेल तर शेतमालाचा भाव वाढला पाहिजे. सिमेंटचा जर भाव वाढत असेल तर मजुरी नाही वाढला पाहिजे. मात्र आपल्या कामगारांना कुठलाही त्यांना सूट मिळणार नाही, शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली जाते. आणि या व्यवस्थेकरता आता दंगली घडवण्यात जात आहे. म्हणजे शांततेने सर्व केंद्रात उठता यावा. आणि हा सद्भावना यात्रा काढण्याचं जे कारण आहे ते आपल्या सगळ्यांना जाणतं पाहिजे. आणि विचारामध्ये आपल्या देशाच्या संविधानाच्या बद्दलचा आदर, आपुलकी आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नागपूरला दंगलीचा इतिहास नाही. नागपूर हे पुण्यापर्यंत आणि एकाच एक जिल्ह्यात राहणारं एक महानगर आहे. 300 वर्षापूर्वी
राजापूरला दंगल झाली. राजापूरच्या दंगलीचं काय कारण आहे? तर राजापूरच्या दंगलीला होळी त्या ठिकाणी हिंदोरी मध्ये पुढ्या परिसरात राहतात. आता राजापूरला आयर्नॉर निघालेले आहे आणि त्या आयर्नॉर हे अडाणीला विकलेलं आहे. याचं उत्तर होण्याकरता त्या ठिकाणी दंगल घडवली. मी आधी बोलणार नाही, मात्र आपल्याला सगळ्यांचा दृष्टिकोन ठेवून आपल्या व्यवस्थेकडे बघितलं पाहिजे. आपल्याला कसं लुटल्या जात आहे, कसं दाखवलं जात आहे, कसं नाचवलं जात आहे, कसं लढवलं जात आहे, या दृष्टिकोनातून डोळत पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना बघावं लागणार आहे. आता हा विषय जिंदाबादचा नाही, हा विषय मुर्दाबादचा नाही, तो मागे वळवता हा विषय नाही. हा विषय एकजुटतेने आपल्याला सर्वांना सद्भावनेच्या अनुषंगाने पुढे गेलो पाहिजे. हे दान आपल्याला सगळ्यांना मागण्याकरता महाराष्ट्रभर काँग्रेसने फिरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आपल्याकडे सद्भावना पदयात्रा ही पहिल्यांदा नाही. बीडला एक संतोष देशमुख नावाचा एक सरपंच जो आहे त्याचा अमानुष पद्धतीने क्रूर पद्धतीने खून केला. तिथे दोन समाज, दोन हिंदू धर्मातल्या दोन जातींना लढवण्याचं काम झालं. एक जात एकीकडे उभी केली, दुसरी जात दुसरीकडे उभी केली. आका नावाचा शब्द आला, फोक्या नावाचा शब्द आला. पोलिसांनी त्या ठिकाणून आपलं संपूर्ण यंत्रणा काढून घेतली आणि खाजगी टोळ्यांना तो जिल्हा आनंद देण्याचं काम केलं. त्या जिल्ह्यामध्ये आपली सद्भावना पदयात्रा गेली आणि दोन जातींनी आपसात न लढता एकत्र नांदावं हा संदेश घेऊन आपण त्या ठिकाणी गेलो आणि भरगच्च स्वरूपाचा प्रतिसाद बीडमध्ये आपल्याला मिळाला. आपण याही ठिकाणी शांतता कमिटी पाठवली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवली, इथेही शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केला आणि आज ही पदयात्रा जी हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, राजकीय सोपस्कार नाही, आला केला देव नाही, हा आपलं कर्तव्य आहे. काँग्रेसच्या माणसानं काय वर्तन आपलं असलं पाहिजे आणि या देशामध्ये सत्तेसाठी नव्हे त्या देशाच्या एकता अखंडतासाठी लढणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. ही जबाबदारी घेऊन या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविधतेचं एकता ही भारत की विशेषता हे मानत असताना आपण पुढच्या काळामध्ये साहेब पुढच्या काळात परभणी या ठिकाणी पण आपली 3-4 तारखेला मी त्या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि त्या ठिकाणी दलितांच्या आणि सवर्णामध्ये जो एक त्या ठिकाणी एक तणाव निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने कधी संदेश द्यायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे एक आहे. हा नारा घेऊन आपण त्याही ठिकाणी सद्भावना घेऊन जात आहोत. जिथे जिथे सद्भावनेवर संकटात येईल त्या त्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता धावून जाणार आहे. ही भूमिका या सर्व आदरणीय या खासदार महोदय आहेत, आमदार महोदय आहेत, आमचे मंत्री महोदय आहेत, या सर्व आदरणीय नेत्यांच्या या ठिकाणी नेतृत्वात आम्ही जात आहोत. आज मान्य आमचे 4 खासदारही मंचावर आहेत. या विषयांवरचं काम आज कोणी बोलू शकलं नसेल, कोणी बोलू शकलं नसेल, मात्र आज हे सर्व एवढं कोणामुळे मंचावर जे नेतृत्व आहे ते एकत्र येऊन आणि एका संदेशाने एका जिल्ह्याने जे काम करते त्याचं कारण काय तर महाराष्ट्रामध्ये सद्भावना ही नांदली पाहिजे. सद्भावनेचा संदेश जो आहे हा पुढे गेला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि ही भूमिका असण्याचं कारण जे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आणि ते कारण आहे की सर सलामतो आणि आता सरळ आपल्या ठिकाणावर न राहिलं, नुसतं धड राहिलं तर काय कामाचं. हा एक गांभीर्यपूर्ण विषय आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. पुढे औरंगजेबाची कबर काढली, मात्र औरंगजेबाच्या कबरीमधून यांनी घुमजाव का केला तर आपण सांगितलं की औरंगजेब क्रूर होता आणि देवेंद्र फडणवीसही त्याचाही कारभार हा तेवढाच वाईट आहे. त्याच्यामुळे एकच वाद झाला आणि वाद झाल्यानंतर आपण पुन्हा दुसरा प्रश्न विचारला काँग्रेसच्या वतीने की जसं आपण औरंगजेबाची कबर खोऱ्याची भाषा करताय, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आपण RSSचे कच्चे बच्चे, तसंच आपण जे आहे ते इंग्रजांना मदत करणारे, स्वातंत्र्य नको नको म्हणणारे, समता नको नको म्हणणारे, बंधुभाव नको नको म्हणणारे, अस्पृश्यता असली पाहिजे म्हणणारे एक वर्ग जो होता आणि दुर्दैवाने त्या वर्गाचं मुख्यालय विषमतेचे बीज पेरणारा जो भारताचा विचार आहे. दुर्दैवाने ते रेशमबागमध्ये खंडा कुलकुल म्हणून बसलेले आहेत. ते आपल्या सगळ्यांचा आता लढवण्याचं काम आणि देशामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे. त्यांना आपण प्रश्न विचारला की त्याची देशाच्या एके अखंडतेचे संविधान आणि स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी पुतळे समाजा या देखील आपण उद्ध्वस्त करणार का. आणि हा प्रश्न विचारल्यावर
उपरती जे सुटली की त्याच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलूप कधी तोडले जातील, म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली. आता तत्पुरतीचा वेगळा नाव सुरू करतील, एकमेकांच्या विरोधात लढवण्याची भूमिका घेतील आणि आपल्याला सगळ्यांना संविधानाचा जो विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, गाडगेबाबांचा तुकोजी महाराजांचा जो विचार आहे, हा विचार पुढे घेऊन जायचा आहे. निवडणुका येतील जातील, मी आधी सांगितलं हे सत्य आहे. कोणाला कोणतं पद छोटं मोठं मिळेल नाही मिळेल हाही नंतरचा प्रश्न आहे. मात्र विकास भाऊ, आपण विकासाचा जो सुरुवात करत असताना एक मनांचा विस्तार, आपल्याला लोकांच्या समृद्धीचा विकास हा देखील करावा लागणार आहे. त्याला एक क्रमांक 1चं प्राधान्य हे द्यावं लागेल आणि ते क्रमांक 1चं प्राधान्य देत असताना कुठे किंतु परंतु राहणार नाही. आपल्या शंकांवर हाही एक निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आणि तेच आव्हान करण्याकरता आज ही पदयात्रा काढण्यात आली. सरतेशेवटी एवढंच सांगतो की राहुल गांधींनी सांगितलं की मोहब्बत की दुकान, आणि मोहब्बत की दुकान म्हणजे काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आणि त्या मोहब्बतची दुकान आपल्याला उघडायची आहे आणि त्या दुकानातून आपल्याला सद्भावना बसवायची आहे, सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. आणि हे आपलं मोहब्बतचं जे दुकान आहे, आज नागपूरमध्ये आपण आलो. माझे काही शब्द या ठिकाणी राजकीय अभिनयाविषयामध्ये वाटले असतील तर कृपा करून तसं समजून घेऊ नका. मी जे बोललो ते सत्य बोलले, जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. ते सांगत असताना आपली सद्भावना पदयात्रा निघाली. आपण सर्वात आधी चैत्यभूमीवर गेलो. काय गेलो? दीक्षाभूमीला आपण गेलो. का गेलो दीक्षाभूमीवर? तर त्या ठिकाणी समतेचा जो संदेश आहे, सामाजिक न्यायाचा जो संदेश आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान आहे त्याचं संवर्धन आणि संरक्षण करू याचा संकल्प आपण करण्याकरता, नव्याने संकल्प करण्याकरता आपण त्या ठिकाणी ताजुद्दीन बाबाच्या दर्जावर तिथे गेलो आणि काय दरबारमध्ये गेल्यावर काय मागितलं तर आपण सद्भावनेचं साखळं घातलं आणि सद्भावनेचं साखळं घालत असताना या भारतातल्या लोकांना खुल्या गोळीदारी राहू दे, चांगलं राहू दे याचं साखळं घालण्याकरता काय दरबारात पडलं. तिथून टेकडीच्या गणपतीवर गेलो आणि टेकडीच्या गणपतीवर गेल्यावर काय म्हटलं तर सुबुद्धी दे जायला दूर बुद्धी दूर कर. या दुष्ट लोकांची ती दुर्बुद्धी दूर कर. कारण आपण मारून टाकावाले लोक नाही, आपण संपून टाकावाले लोक नाही, आपण हातात तलवार घेऊन निघालेले लोक नाही, तर आपण हातामध्ये सुई दोरा घेऊन निघालेले लोक आहोत. आणि तो सुई दोरा घेऊन निघालेले लोक असताना दुर्बुद्धी दूर करण्याची देखील आपण प्रार्थना त्या निमित्तानं आपण केली. जे काळाची वेगळी सांगतो तर या संकल्प रती वाढव होता परस्परे जणू मैत्र दुवा, ही सद्भावनाचा एक साखळं हे आपल्या आध्यात्मिक परंपरेला आपण घालू आज या पदयात्रेच्या निमित्तानं आपण पाणी चालत आलोय. आपला एक पदयात्रेचा मार्ग एक होता आणि त्यातून आपण काय सांगणार होतो तर सांगताना आपण रस्त्याने निघालो तर कोणतं गीत म्हणत होतो? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे, जगीचे हिर अधिपतीत तया जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे. कोणी मुक्त नाही, कोणी नीच नाही, कोणी सगळे जणांचे एकसारखे प्रभूचे करे सारे तयाला सर्व एक वाक्याने हे सांगत असताना जगाला प्रेम देण्याचा आपण संदेश ही पदयात्रा काढली. रघुपती राघव राजा राम पतित पावन ईश्वरा अल्लाह राम सबको सद्गती या विचारांनी आपण ही पदयात्रा काढली. मात्र त्या पदयात्रेमध्ये काही औपचारिक मुली होते, त्यांनी सांगितले की पदयात्रा काढू नका. आता याच्या विरोधात काय मोहब्बतची दुकान इथं शटर बंद करण्याचं काय कारण आहे? सद्भावना जी आहे या संदेशामध्ये कोणाची काय हरकत आहे? अरे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या. हिंमत कशाला? आम्ही तुम्हाला सांगतो की सद्भावने करता जर सर्व येत असतील तर गांधींचा आमचा पक्ष आहे, गांधींनी आम्हाला ते वक्त सांगितले नाही. मात्र सद्भावना जर लयास आली तरच त्यांची सत्ता येते आणि सद्भावना उत्तीर्ण झाली तर त्यांना घरी बसावं लागतं. अरे तुमच्या खुर्च्यांवर तुम्हाला बसवायसाठी तर भावा जाती जाती धर्मा जर भांडण लावत असाल तर येणारा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. या भारताच्या पाण्यासोबत गंगा जमुना सोबत भांडू नका. आमचा रस्ता बदलण्याकरता इकडून नका घेऊन तिकडून आम्ही काही वही बनायचे नाही, ते वही बनावाले तेल निर्माण करणारे आमची सद्भावना होती. आम्ही पण कोणाचे काही चांगले लागलो नाही. आमच्या नेतृत्वानं आमच्या शिल्पींनी मिळवून सगळ्यांनी सांगितलं आणि त्यानुसार
पाहिजे, त्याचा विकास आपण सर्वजण करू एवढं त्या निमित्तानं सांगतो. आणि सरते शेवटी अशांतता पसरवणाऱ्या, सामाजिक दुरी निर्माण करणाऱ्या त्यांनाही इशारा या ठिकाणी देतो आणि हात जोडून त्यांना विनंती करतो की तुमच्या खुर्च्यावर बसण्याकरता माझा माझा भावा भांडण लावू नका, देशाला सत्यानाश करू नका, धिंगाणा आपल्या समाजाचा होऊ देऊ नका. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बहुजन समाजाला गंडर करण्याचं काम चाललंय, त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. लढवण्याचं काम चाललंय, त्या निमित्तानं सद्भावना आपण वाढवू. आणि हे सांगत असताना मी त्यांना इशारा देतो की आमची एकता आणि अखंडतेची मशाल आहे की आम्हाला तशीच तेवढ ठेवायची आहे. रोशनी हर किसी को मिले इधर घरा नको नाही, मशाले लेके उठे तो कसम ये भी कहो हम चरागों को जलाएंगे, मचा मका. आणि हे करताना राहुल गांधीचं समर्थन करताना सांगू इच्छितो की मेरी कोशिशों को सराहो, मेरे हमराह चलो, मैंने एक क्षमा जगाई है तूफानों के खिलाफ. आणि या तूफानाच्या विरोधात राहुल गांधी सारख्या एका सच्च्या माणसानं जी मशाल लावली आहे, रमेश चंद्राच्या निमित्तानं त्या मशालचा संदेश देऊन आपल्यापर्यंत आलेली थंडाई या सद्भावनांच्या यात्रेला त्यांनी प्राधान्याने या ठिकाणी अनुमोदन देत असताना आले, त्यांचंही या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि भाजपाला एवढाच इशारा देतो की ये मचलती है, तुम्ही छेडछाड करू नका. ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं. मेरे देश की एकता और अखंडता की मशाल को बुझाने की कोशिश मत करो मेरे भाइयों, इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाए. एवढाच इशारा देतो. सद्भावनेचं दान आपण भारत माता या पत्रात टाकावं हे आव्हान करतो. थांबतो. जय हिंद. MS मीडिया टीवी, सच सबसे आगे.